स्टेज बांधण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी बसून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात होईल त्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील पोहोचतील आणि त्यानंतर कदाचित ते पत्रकारांशी संवाद साधतील आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय हे ते स्पष्ट करतील। खरं तर हे सगळे आंदोलक जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी बोलवले म्हणून आलेले नाहीये, तर स्वइच्छेने आलेले आहेत, कारण आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणत हे सगळे आंदोलक राज्यभरातून या मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। आज खरं तर ही मुंबई संपूर्ण दणाणून गेल्याचं पाहायला मिळतंय। गणेशोत्सवाचा काळ आहे, एकीकडे भक्त हे गणेशाच्या भेटीसाठी गणेशाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये येत असतात आणि दुसरीकडे आज हा सगळा मुंबईचा परिसर या मराठा आंदोलकांनी सगळा भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय। हे भगवं वादळ आज मुंबईमध्ये पोहोचलेले आझाद मैदानात आज हजारोंच्या संख्येनं हे सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेत। अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आपल्या वाहनामधून बाहेर पडतील आणि त्यानंतर ते उपोषण स्थळी पोहोचतील। या सगळ्या या आझाद मैदानामध्ये जेवढे आंदोलक बसलेले त्या सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे, ती म्हणजे केव्हा मनोज जरांगे येतील आणि त्यानंतर ते बोलतील आणि मग या सगळ्या आंदोलनाची पुढची दिशा ठरेल। मुंबईच्या आझाद मैदानात हे सगळं आंदोलन हे घडतंय। आज मुंबई प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे, कारण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे सगळे आंदोलक या आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत। यापूर्वी देखील मराठा आरक्षणाच्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली होती आणि त्यावेळी वाशी इथं हे सगळं आंदोलन थांबवण्यात आलं होतं। वाशी इथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सगळं आंदोलन थांबवलेलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती आणि त्यानंतर हे आंदोलन काहीसं शमलं असं चित्र पाहायला मिळालं होतं। मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची हाक दिली आणि यावेळी आमच्या सगळ्या मागण्या या पूर्ण झाल्याच पाहिजे अशी अट धरून मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात हे आंदोलन पुकारलेलं आहे। अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे स्वतः या आंदोलकांना संबोधित करतील। आंतरवाली सराटी इथून त्यांचा हा मोर्चा सुरू झाला आणि त्यानंतर आजचा दिवस ज्या दिवसाकडे खरं तर सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं, तो आंदोलनाचा दिवस खरं तर न्यायालयाकडून सुरुवातीला या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आणि त्यानंतर न्यायालयानं काही अटी शर्ती या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घातल्या होत्या। 20 अटी शर्ती न्यायालयाकडून घालण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट होती ती म्हणजे 5000 क्षमतेपेक्षा जास्त आंदोलक या मैदानावर येता कामा नये। मात्र सकाळपासून अगदी पहाटेपासूनच मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं या आझाद मैदानावरती पोहोचत होते आणि 5000ची जी क्षमता आहे ती केव्हा जी मर्यादा आहे ती ओलांडल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर देखील काहीसं आव्हान म्हणावं लागेल जे उभं ठाकलेलं आहे, कारण ज्या संख्येनं हे मराठा आंदोलक अजूनही मुंबईमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारे मुंबईकर असतील त्याचबरोबर प्रशासन असेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही मोठी जी कसरत आहे ही मनोज जरांगे यांना करावी लागणार आहे। कारण हे जे आंदोलक आहे ते आम्ही कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही, जोपर्यंत आरक्षणाचा GR निघत नाही, सरकारकडून त्या संबंधातला GR काढला जात नाही, तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाही, आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय, तर मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटियर लागू करा, 13 महिन्यांपासून या सगळ्याचा अभ्यासच सुरू आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी बोललंय। सातारा, बॉम्बे गॅझेटियर आणि हैदराबाद गॅझेटियर महाराष्ट्रात लागू झालं पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। सगळे सोयरेचा अध्यादेश काढून 1.5 वर्ष झालेलं आहे तरी मराठा संयमी आहे, तर त्याची व्याख्या दिली आहे ज्याची कुणबी नोंद सापडली आहे, तर सगळे सोयरे घ्या आणि सगळे सोयरे ही पोटजात म्हणून घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर ते सगळे सरसकट गुन्हे मागे घेणार असं सरकारनं सांगितलं होतं, मात्र ते घेण्यात आले नाही आणि ही दृश्य आपण पाहतोय। उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहे। अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे यावेळी आंदोलकांशी संबोधन करतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या सगळ्या उपोषणाला या आंदोलनाला सुरुवात होईल। तर ही दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे सध्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करताय, पुष्पहार अर्पण करून यावेळी त्यांच्या आंदोलनाची ही सुरुवात होईल। 2 दिवसांचा हा सगळा प्रवास 27 तारखेला मनोज जरांगे पाटील हे
आंतरवाली सराटीमधून निघाले आणि त्यानंतर काल ते ज्यावेळी शिवनेरीवरती गेले, शिवनेरीची माती भाती लावून यावेळी त्यांनी जाहीर सभा घेतली आणि जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही, आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। आणि याच संदर्भात आता अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, मनोज जरांगे पाटील हे उपोषण स्थळी पोहोचलेत। अंकिता, आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटील हे सध्या आझाद मैदान या ठिकाणी पोहोचले आहेत। व्यासपीठावर ते जे आहेत जाताना दिसून येत आहे। तर भगवं वादळ जे आहे ते मुंबईमध्ये धडकलेलं आपल्याला दिसून येत आहे। अशामध्ये आता जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। काही तोडगा 8 दिवसात निघतो का? 1 दिवसाची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली होती आझाद मैदान या ठिकाणी आणि त्या अनुषंगाने लाखोच्या संख्येने जे आहेत या ठिकाणी मराठा बांधव पोहोचलेले आहेत। भगवं वादळ जे आहे ते धडकलेलं आहे मुंबईमध्ये। आझाद मैदान या ठिकाणी भगवं वादळ धडकलेलं आहे। सध्या बघू शकतो जरांगे पाटील हे बसणार होते आणि त्यानुसारच त्यांनी आताच स्टेजवर जे आहेत ते बसलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जे आहेत ते आता बसलेले आहेत आणि अर्थातच त्या काय बोलणार आणि काय सरकारला इशारा देणार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याबद्दल काय बोलणार, सोबतच अन्य नेते जे आहेत त्यांच्यावर काय बोलणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। काही वेळातच जरांगे पाटील हे आता माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। मुंबईमध्ये पोहोचून काय ते एल्गार करतात, काय बोलतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। अवघ्या काही वेळातच जरांगे पाटील हे आता संवाद साधणार आहेत। अंकिता, बघू शकतो भगवं वादळ हे पोहोचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेत। मैदानापेक्षा प्रचंड गर्दी जी आहे मैदानाबाहेर देखील दिसून येत आहे। मैदान जे आहे ते फुल झालेलं आहे। काल दुपारपासूनच मराठे जे आहेत मुंबई या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झाली होती काल दुपारपासून आणि त्यामुळे आज जे आहेत जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। अवघ्या 10 मिनिटं आधी ते आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने अतिरिक्त तुकड्या ह्या मुंबईच्या बाहेरनं देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एक मिनिटासाठी सगळ्यांनी शांत व्हा।